रमजान ईद निमित्त संपूर्ण देशभरात रमजान ईद हा मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना मुंबईत देखील हा उत्साह आपल्याला कायम पाहायला मिळतोय। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील भायखळा येथील चिश्ती हिंदुस्थानी मस्जिदच्या बाहेर पोलिसांच्या माध्यमातून सर्व मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन गुलाब देऊन हा जो आनंद आहे तो साजरा केला जातोय। आपण पाहतोय आज सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात आहे आणि त्यासोबतच सर्व मुस्लिम बांधवांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी विशेष सुविधा देखील मस्जिद बाहेर देखील करण्यात आलेली आहे, मस्जिदमध्ये देखील करण्यात आलेली आहे आणि याच माध्यमातून सर्व हा उत्साह आहे तो आपल्याला पाहतोय। आगरीपाडा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपल्यासोबत आहेत। सर, आज या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम हा राबवला जातोय, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या जातात, कशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून देखील या शुभेच्छा आहेत काय? पहिला तर मी रमजानच्या निमित्तानं आगरीपाडामधील सर्व मुस्लिम बंधूंना आमच्या खूप खूप शुभेच्छा देतो। गेला एक महिना रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे, पोलिसांनी दिलेल्या सूचना वेळोवेळी पाळून त्यामुळं सर्व शांततेत पार पडलेलं आहे। त्याच दरम्यान गुढीपाडवा किंवा इतर जे हिंदू सण देखील होते, तर त्या दोन्ही समाजाचं एक चांगलं दर्शन ह्यामध्ये बघायला मिळालं की दोन्ही समाज आपापला सण साजरा करत असताना कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा इतर कोणताही वाद निर्माण झाला नाही। सर्वांनी दोन्ही समाजाने आपापल्या परीने सण साजरे केले। त्यामुळे आम्ही हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचं यामध्ये पोलीस म्हणून एक आम्ही आभार मानतो। त्यामध्ये सर काय महत्त्व सांगाल आजच्या दिवसाचं या ठिकाणी? सबसे पहले मैं आगरीपाड़ा पुलिस स्टेशन का शुक्रिया अदा करता हूँ। इस एरिए को सबसे ज़्यादा अमन और शांति उन्होंने पहुँचाया। अमन और शांति का पैगाम हम लोगों ने सीखा और हम लोगों ने दूसरों को आदेश दिया। अमन का पैगाम बहुत ज़रूरी है। अभी गुड़ी पड़वा गया, ईद आया, ये एकता हमारी हमेशा हिंदुस्तान की बनी और बनी रहेगी। अमन और शांति मैं चाहता हूँ कि सारे महाराष्ट्र में नहीं पूरे हिंदुस्तान में रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। तरुण वर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो, कसा शुभेच्छा द्याल? आणि यावर्षी देखील हिंदू बांधव असतील ते देखील तुमच्या इफ्तारी पार्टीला देखील उपस्थित होते आणि त्यानंतर सर्व धर्म समभाव हा संदेश दिला जातो। बराबर है निखिल भाऊ, TV9 के माध्यम से सबसे पहले तो ये कहूँगा कि सारे जहाँ से अच्छा हिंदू सिता हमारा, हम इसके पास बा हैं, ये गुल सिता हमारा। आप देख रहे हैं कि ये हमारी गंगा जमनी जो तहजीब है, आप देख रहे हैं कि यहाँ पर हमारे आगरीपाड़ा के सीनियर साहब मौजूद हैं, ACP साहब भी यहाँ पर मौजूद थे और पूरी आगरीपाड़ा की पूरी टीम। हम इनका सीनियर साहब का बहुत, संजय नाडे साहब जब से हमारे यहाँ पे सीनियर साहब हैं, और चौधरी साहब हमारे, और पूरे इंटायर आगरीपाड़ा, पाचे साहब का, पंचे साहब का, सार साहब, गणेश साहब, गुल साहब का, और जितने भी सारे आगरीपाड़ा के ऑफिसर्स हैं, हम उनका हिंदुस्तानी मस्जिद की जानिब से, हिंदुस्तानी मस्जिद के प्रमुख जो हैं हज़रत मौलाना अब्दुल जब्बार आज़मी, जिन्होंने आज ये दुआ किया, ईद की जो दुआ होती है बहुत बहुत मानी रखती है, उसमें ये दुआ की गई है कि हमारे देश के अंदर अमन और शांति बरकरार रहे, भाईचारगी बरकरार रहे, एक दूसरे से मोहब्बत बरकरार रहे, और यही पैगाम गया है। और फिर से हम आगरीपाड़ा का बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहिलं तर संपूर्ण भारतभर नाही तर जगभरामध्ये हा उत्साह साजरा केला जात असताना सर्व मस्जिदला देखील सुंदर सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देऊन हा जो शुभेच्छा आहे त्या देखील मुस्लिम बांधवांना देण्यात आलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।